जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून पिंगळी येथे महाआरोग्य शिबिर संपन्न। परभणीचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकाराने गरजू रुग्णांची मदत करण्यासाठी पिंगळी येथील गोकुळनाथ विद्यालय येथे महाआरोग्य शिबिर, मोफत सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आली होती। शिबिरात 2000 गरजू रुग्णांनी तपासणी आणि उपचाराचा लाभ घेतला। आरपी हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या पथकाने सर्वसाधारण तपासणी, हृदयरोग, कर्करोग, त्वचारोग, नेत्र तपासणी, अस्थिव्यंग, कर्करोग, मेंदुरोग, श्वसनाचे विकार, त्वचारोग अशा विविध आजाराची तपासणी केली। या शिबिराचे आयोजन पिंगळी येथील सरपंच अंगद गरुड, गोकुळनाथ कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थाचालक अंबादास गरुड यांच्या वतीने करण्यात आले। या सर्कलमध्ये आज आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ज्या काही लोकांना अडीअडचणी असतील आरोग्याच्या संदर्भात, त्या अडीअडचणी दूर करण्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक सर्कलला, प्रत्येक गावामध्ये आम्ही अशा आरोग्य शिबिर घेतो। आज पिंगळीचं हे महाआरोग्य शिबिर होतं। यामध्ये बरेच रुग्ण आजूबाजूच्या परिसरातील सुद्धा आलेले आहेत। त्यामध्ये काही डोळ्याचे ऑपरेशनसुद्धा आम्ही मोफत करतो। कॅटरॅक्ट मुक्त विधानसभाची घोषणा आहे, त्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 10,500 लोकांचे ऑपरेशन आजपर्यंत झालेले आहे। 60 वर्षाच्या वयाच्या लोकांना आम्ही चष्मासुद्धा या निमित्ताने देतो। हे आरोग्य शिबिर घेण्याचा उद्देश एवढाच आहे की आपला मतदारसंघ सुदृढ राहिला पाहिजे, आरोग्ययुक्त हा मतदारसंघ राहिला पाहिजे। म्हणून हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील, डायलिसिस असेल, किंवा नव्यानं आता कॅन्सर युनिटसुद्धा आपण सुरू करतोय। पेट स्कॅनसारखी मशीनसुद्धा आज परभणीमध्ये येते। आता तुम्हाला माहीत असेल की ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर एवढा वाढलेला आहे की दर 100 महिनेमागं 5 महिलांना हा कॅन्सर डिटेक्ट होतो। पण याच्यासाठी सुद्धा मॅमोग्राफीची मशीन आम्ही आता आमच्या मेडिकल कॉलेजला आपल्या उपलब्ध करून देतो, जेणेकरून अर्ली स्टेजमध्ये लवकर जर त्याचं निदान झालं तर त्याच्यावर इलाज होऊ शकतो आणि आपल्या माता भगिनींचे जीव वाचू शकतो। सर्वायकल कॅन्सर असेल त्याचंसुद्धा आम्ही आता विधानसभेत मागणी केलेली आहे, किंवा ती 15 ते 35 वर्षाच्या महिलेला ती जर वॅक्सिन फ्री केली तर सर्व्हिस कॅन्सरसुद्धा बरा होऊ शकतो। अशा आरोग्याच्या ज्या समस्या आहेत, त्या आरोग्याच्या समस्याला कुठंतरी एक चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, यासाठी या आरोग्य शिबिराची आम्ही प्रत्येक गावामध्ये आयोजन करतोय। जेणेकरून तुम्ही पाहिलं असेल की शेती करणारे लोक असतात, शेतकरी असतात, त्यांच्या लवकर लक्षात येत नाही, कुठं गाठ आलेली असेल, कुठं डोळ्यावर दिसत नसेल, तर तसंच लोक आपलं जीवन व्यतीत करतात। म्हणून त्या लोकांना आणि मॅक्झिमम करून ज्येष्ठ नागरिकांना याची व्यवस्था व्हावी, यासाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतोय। शहरामध्ये सुद्धा अशा आरोग्य शिबिर आपण आयोजित करतोय। शहरामधून 4 मोफत गाड्या आपण सुरू केल्या बस। आता आमचा मानस असा आहे की त्याचा प्रतिसाद बघून पिंगळी इथून सुद्धा एक मोफत गाडी आम्ही बिरखेडतून सुरू करतो। रुग्ण सेवेसाठी रुग्ण वाहन एक उपलब्ध करून देतो। ही बस सेवा सुरू झाल्यानंतर सकाळी लोक येतील त्या बसनं इलाज करतील आणि परत वापस आपल्या घरी पोहोचण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही हाती घेतलेली आहे। पण आरोग्ययुक्त ही विधानसभा आपल्याला निर्माण करायची। साहेब, शासनाच्या वतीनं सौर ऊर्जेचा शिबिरात अंदाजे
ज्या लग्न झाल्यानंतर पण आज शिकायला येतात, शिक्षण घेतात, त्यांची इच्छा त्याकरिता आमदार साहेबांनी मनातून प्रयत्न केले आणि जाणवलं. एवढंच काय, परीक्षेचं केंद्र पण पिंगळीला त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील शिक्षण या शिक्षण घेत आहेत. आणि आज आमदार साहेबांच्या हस्ते आमच्या गावातील जी BSc ग्रॅज्युएशन कंप्लीट झाली त्याचा सत्कार साहेबांच्या हस्ते आज खऱ्या अर्थानं शिक्षणाचं सुरुवात झाली की आज ग्रामीण भागातील जे पैसा शिक्षण घेऊ शकतात.